हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। या व्हिडिओच्या पार्ट 1 मध्ये आपण हा लोटस कसा करायचा ते पाहिलेलं आहे। तर आता पार्ट 2 आहे। याच्यामध्ये आपण इथे काय करणार आहोत ते पाहणार आहोत। तर जे पिंक कलरचा दाखवलेला आहे मी तुम्हाला डॉट, तिथे आपण स्टोन चिटकून घेणार आहे। तर इथे मी इथे स्क्वेअर आणि इथे राऊंड असे सर्कलने चिटकून घेणार आहेत। तर मी ते चिटकवण्यासाठी B7000 हा ग्लू यूज करत आहे। हा क्विक ड्राय ग्लू आहे, आपण एम्ब्रॉयडरी मध्ये यूज करू शकतो। तर मी सगळीकडे लावून घेत आहे तो, आणि हे स्टोन एक एक करून चिटकून घेत आहेत। तर स्टोन चिटकवण्यासाठी तुम्हाला आरीच्या निडलच्या बॅक साइडनं थोडंसं ग्लू लावून त्याला स्टोन लावून आपण अशा पद्धतीने चिटकू शकतो, जेणेकरून हाताला ग्लू चिकटणार नाही आणि स्टोनलाही जास्त ग्लू लागणार नाही। सगळे सर्कल आपण चिटकून घेऊयात। तसेच सर्कल झाल्यानंतर आपण स्क्वेअर शेपचे जे स्टोन आहेत ते सुद्धा चिटकून घेऊयात। ही एकदम सोपी पद्धत आहे स्टोन लावायची। हाताने इतके परफेक्ट स्टोन बसत नाहीत, तुम्ही ट्राय करू शकता। तर सगळे स्टोन आपण लावून घेऊयात, आणि स्टोन लावून झाल्यानंतर आपल्याला एक असा लुक पाहायला मिळेल। अशा प्रकारे आपले सगळे स्टोन लावून झालेले आहेत। तर आता पुढे काय करायचं आहे, या सर्कलला आपल्याला अशी आउटलाईन करून घ्यायची आहे शुगर बीड्सना। तर मी हे शुगर बीड यूज करत आहेत गोल्डन कलरचे, आणि ट्युलिपची निडल यूज करत आहे। तर आपण थ्रेडवरती काढून घेऊयात, आणि निडलमध्ये आपल्याला ॲट अ टाइम 2-2 किंवा 3-3 मणी सोडून किंवा शुगर बीड्स सोडून आपल्याला चेन स्टिच टाकायची आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल कळणार नाही, हे चेन स्टिच कसं टाकायचं आहे ते खूप बेसिक आहे, आणि ते आरीमध्ये इम्पॉर्टंट आहेत। त्याचे सेपरेट व्हिडिओ आपण केलेले आहेत, चॅनलवर नक्की चेक करा। अशा पद्धतीने आपल्याला 2-2 एक-एक 2-2 सोडून चेन स्टिच टाकून त्या सर्कलला पूर्ण कवर करून घ्यायचं आहे, आणि शेवटी आपल्याला एंड नॉट टाकायची आहे। एंड नॉटचा पण एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो पण खूप इम्पॉर्टंट आहे, तो चेक करून घ्या। आपल्या सगळ्या सर्कलला आउटलाईन करून झालेले आहेत। तर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर ही जी डिझाईन आहे सर्कलची, तिथे आपल्याला एक असा आतमधल्या साईडला कर्व करून घ्यायचा आहे चारही साईडनं। तर त्यासाठी आपण पाईप यूज करणार आहे। तर मी गोल्डन पाईप यूज करत आहे। ते थ्रेडवरती काढून घेऊयात, आणि गोल्डनचे जे पाईप आहेत त्याला कटबीड, कटदाना असेही बोलतात। तर आपण ते लोड करून घेऊयात निडलमध्ये, आणि ॲट अ टाइम आपल्याला एक एकच सोडून आपल्याला चेन स्टिच टाकून घ्यायची आहे। तर चेन स्टिचचा व्हिडिओ नक्की चेक करा। हा व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड आहे, तर तुम्ही तो इन डिटेलचा व्हिडिओ आहे अपलोड केलेला ऑलरेडी, तो चेक करू शकता। आता आपण पेन्सिलने जसा शेप केला कर्वचा आतमध्ये तसाच आपण सेम करून घेणार आहोत, आणि एंड नॉट टाकून घेणार आहोत। तर एंड नॉट खूप इम्पॉर्टंट आहे तुमची डिझाईन व्यवस्थित राहण्यासाठी। एंड नॉट जर टाकले नाहीत तर सगळे मणी पडून जातील। तर अशा पद्धतीने चारही साईडनं आपल्याला करून घ्यायचं आहे। कट बीड्स हे खूप सुंदर दिसतात झाल्यानंतर, तुम्ही कट बीड जास्तीत जास्त यूज केलेत तरी चालतील। आपली पूर्ण डिझाईन रेडी झालेली आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या सर्कलला करून घ्यायचे आहेत। तर आपले करून झालेले आहेत। तर आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं, इथं आतमध्ये त्या कर्वमध्ये आपल्याला फ्रेंच नॉट टाकायची आहे। त्यासाठी मी डबल थ्रेड ओवून घेतलेले आहे, साधी सुई आहे आपली हात शिलाईची, आणि ही अशी आपण फ्रेंच नॉट टाकून घेणार आहोत। तुम्ही जास्त थ्रेड पण यूज करू शकता, 2 पेक्षा जास्त, किंवा मी याच्यामध्ये जास्त सुईला आपण सर्कल पण टाकू शकतो, 1 2 3 4। तर तुम्ही जास्तीत जास्त पण टाकू शकता, तुमची जी नॉट आहे ती ब्रॉड दिसण्यासाठी। हिला फ्रेंच नॉट असं बोलतात, आणि मी हा सिल्कचा थ्रेड यूज करत आहे पिंक कलरचा। हा मी 2 वेळा ओवून घेतलेला आहे, तुम्ही 4 वेळाही ओवून घेऊ शकता। आणि आपल्याला असं प्रत्येक डिझाईनला, ज्या सर्कलची डिझाईन आहे त्याला आपल्याला फ्रेंच नॉट टाकून घ्यायचे आहेत।
अशा पद्धतीने तुमची थोडी ब्रॉड आली तरी चालेल. हे मी 2 वेळा ओवून घेतल्या तर 4 पदरी झाला आहे, तर तुम्ही जास्त पण यूज करू शकता. अशा पद्धतीने सगळीकडे फ्रेंच नॉट तयार झालेले आहे. तर आता काय करायचं नेक्स्ट आपल्याला, हा जो स्क्वेअर आपण यूज केला आहे तिथून साध्या सुईनं आपला आहे तो सिल्कचा थ्रेड यूज केलेला आहे मी. त्याच्यामध्ये तुम्ही राऊंड तुमच्या मनाने घेऊ शकता आणि फक्त नॉट टाकायच्या वेळी तुम्ही ते टिकली यूज करायची आहे. ही टिकली यूज केलेली आहे मी, सिक्विन म्हणतात याला. ती घेऊन तुम्ही असा दोरा हळूहळू सोडायचा आहे, एकदम सोडून द्यायचा नाही आहे, नाहीतर नॉट बसते. तर व्यवस्थित आपली ही फ्रेंच नॉट झालेली आहे. ही लॉंग फ्रेंच नॉट आहे. तर इथून आपण 3 फ्रेंच नॉट टाकून घेणार आहोत लॉंगवाल्या. तुम्ही तुमच्या अंदाजाने सुईला राऊंड्स घेऊ शकता, 2, 3, 4 तुम्हाला जेवढं ब्रॉडनेस हवी तशी. त्यानंतर टिकली घेऊन फ्रेंच नॉट, लॉंग फ्रेंच नॉट ही 2 आणि आपल्याला सेंटरमधून अजून एक करायची आहे. तर अशी आपली डिझाईन आपण वरच्या साईडने केली, तशीच खालच्या साईडने सुद्धा करून घ्यायची आहे लॉंग फ्रेंच नॉटमध्ये. तुम्ही माझ्या आधीच्या हे डिझाईन्स चेक करू शकता. खूप इझी आणि सुंदर दिसणाऱ्या डिझाईन्स मी अपलोड करत आहे आणि ऑलरेडी केलेल्याही आहेत. तर ते पण तुम्ही पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे आपली वरतून 3 आणि खाली 3 फ्रेंच नॉट लॉंगवाल्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि ही डिझाईन आपली अशी सुंदर दिसणार आहे. तर आपण असे सगळ्या स्क्वेअरला करून घेणार आहोत. अशा पद्धतीने डिझाईन झालेली आहे. तुम्ही सगळ्या स्क्वेअरला आपल्याला ही सेम डिझाईन करून घ्यायची आहे. तर आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे. तर आपण काय केलेलं आहे, खालचा व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला नाही आहे, मला थोडा ॲडजस्ट झाला नाही रेकॉर्डिंगला. खाली मी लटकन लावले आहेत. लटकन कसे लावायचे त्याचा पण डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही चेक करू शकता माझा मागचे व्हिडिओ. आणि इथे मी कट बीड सिंगल लावून घेतलेले आहेत आणि आपली सुंदर डिझाईन अशी तयार झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.